महाशिवरात्रीनिमित्त विविध ठिकाणी शिवमंदिर असल्याने भक्तांची मोठी मांदियाळी असते। दिनांक 8ला चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येणाऱ्या भटाळा येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठे प्रमाणात शिवभक्त जात असतात। वणीतीलच काही युवक या यात्रेसाठी गेले आणि दर्शन घेऊन येत असताना वर्धा नदी पाटाळा येथे आंघोळीला उतरले असता त्यातील 3 जण वाहून गेल्याची धक्कादायक माहिती 5 वाजताच्या सुमारास समोर आली आहे। यात हर्षल अतिश चाफले, अनिरुद्ध अतिश चाफले, संकेत पुंडलिक नागराळे तिघांचेही अंदाजे वयवर्ष 16 ते 22च्या सुमारास आहे। शिवरात्री निमित्त ठिकठिकाणी पूजा अर्चा होत असते। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात अंतर्गत येत असलेले भटाळा हे जुने मंदिर आहे। दरम्यान या ठिकाणी दूरवरून भक्तगण दर्शनासाठी येत असतात। त्याच यात्रेकरिता वणीतील 11 युवक दर्शनाकरिता गेले होते। दर्शन घेऊन वणीच्या दिशेने येताना पाटाळा येथील वर्धा नदी पात्रात आंघोळीचा मोह त्यांना आवरला नाही। ते आंघोळीला गेले असता त्यातील काही युवकांपैकी अगोदर एक युवक नदीपात्रात गेला, मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला। तो परत न आल्याने त्यामागे दोघे गेले, परंतु तिघेही नामे हर्षल अतिश चाफले, अनिरुद्ध अतिश चाफले, संकेत पुंडलिक नगराळे तिघेही राहणार विठ्ठलवाडी वणी तिघांचेही अंदाजे वयवर्ष 16 ते 22च्या सुमारास आहे, परंतु ते पाण्यातून परत आले नाही। घाबरलेल्या इतरांनी घरच्यांना याची माहिती दिली। वृत्त लिहेपर्यंत त्यांचा कुठलाही ठाव ठिकाणा लागला नाही। घटनास्थळी वणी पोलीस व माजरी पोलीस पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे। एकाच घरातील दोघे भाऊ वणीतील विठ्ठलवाडी परिसरातील तिघेही असून एका कुटुंबातील 2 भाऊ नदीत बुडाल्याने एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान महाशिवरात्रीच्या दिवशी त्या दोन्ही कुटुंबियांवर काळाचा घाला झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे।